मित्रहो नमस्कार, जय भीम. प्रथम ज्या ज्या संतांनी आणि महापुरुषांनी संपूर्ण मानवजातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो. मित्रहो, हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे माझा एक उद्देश आहे. तो उद्देश म्हणजे आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं दीर्घकाळ टिकणारा आनंद जर कशामध्ये असेल तर मला वाटते आपल्या संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारामध्ये आहे. मित्रो, मागचा जो व्हिडिओ मी केलो होतो तो व्हिडिओ आपण पाहून मला वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण प्रोत्साहन दिलात त्याबद्दल खरंच मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण महापुरुषांच्या जन्मदिनानिमित्तानं त्यांची जयंती करतो. त्या जयंतीच्या निमित्तानं आपण महापुरुषांच्या प्रतिमेला किंवा स्मृतीला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अभिवादन करतो. दीपानं, धुपानं, अगरबत्ती लावून, मेणबत्ती लावून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण अभिवादन करतो. आणि त्यातल्या त्यात आता तर मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग्स लावून आपण अभिवादन करत आहोत. ही झाली एक आपण मनापासून आपल्या महापुरुषांना आणि संतांना अभिवादन करण्याची पद्धत. पण देगलूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण आकृती पुतळ्याजवळ अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि कृतीला अभिवादन करतात. त्या करण्याची पद्धत मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ 2 टेंट टाकून अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून 2 वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतात. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून प्रमुख भूमिकेमध्ये काम करणारे पहिले आहेत सुशील देगलूरकर आणि दुसरे आहेत विकास नरवागे. तर आपण सुशील देगलूरकर यांनाच विचारू की त्यांना रक्तदान शिबिर घेण्याची संकल्पना कुठून मिळाली. आज 6 डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्तानं आज सुशील भाऊ देगलूरकर यांच्या कार्यामधून आज रक्तदान शिबिर येथे घेण्यात येत आहे. आणि नवतरुण मुलं येऊन इथं तुम्ही पाहतात रक्तदान करत आहेत. तर मला या संदर्भामध्ये सुशील भाऊंना विचारू इच्छितो मी की ही संकल्पना आपणाला कुठून मिळाली. सर्वात प्रथम या भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. आताच संजय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की ही संकल्पना आम्हाला कशी सुचली, तर ज्यावेळेस मी सामाजिक क्षेत्रात काम करत होतो त्यावेळेस एका रुग्णाला घेऊन मी नांदेडला गेलो असताना रक्ताची कमतरता काय असते हे मला कळालं. आणि आपल्या रुग्णाला रक्त आम्ही 4-5 जण युवक होतो, आम्ही दिलं, त्यांची गरज भागली. पण त्याच ठिकाणी एक महिला, ज्या महिलेच्या पोटामध्ये एक लहान बाळ म्हणजे मयत झालेला होता, 2 दिवसापासून ते मयत बॉडी सडत होती पोटामध्ये, पण ते ब्लड अवेलेबल नसल्यामुळं ते ऑपरेशन करता येत नव्हतं. मग ते जे गरज आपल्याला भासली त्यावेळेस आम्ही असं लक्षात आलं की बाबा आपण दानाचे शिबिर आयोजित करावं. की आपण पाहिलं तर महामानवाला प्रत्येक जण हार, तुरे, पुष्प देऊन अभिवादन करतातच, पण एक आगळ्या वेगळ्या प्रकारे आपण नवतरुणांनी समोर येऊन हे जे रुग्णांना रक्ताचं कमतरता भासत आहे आणि आज सर्व फॅक्टर आहेत, पण रक्त हे कमतरता भागतच आहे आणि रक्त हे मानवाच्या शरीरातूनच ते होत असतो. आणि या रक्तदानाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा अभिवादन करण्याचं आमचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आम्ही गेल्या 11 वर्षापासून ते आजपर्यंत हा शिबिर आम्ही मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि जवळपास 100-150 युवक स्वयंपूर्तीने यामध्ये भाग घेऊन हे शिबिर यशस्वी करतात. गेल्या 11 वर्षापासून हे उपक्रम सतत चालवत आहेत. धन्यवाद सुशील भाऊ. आज 6 डिसेंबर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिवस. विकास नरबागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून हा सातत्य काही वर्षापासून वही पेन लहान लहान विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम चालू ठेवलेला आहे. त्या निमित्तानं मला त्याला विचारायचं आहे की आपणाला ही प्रेरणा कुठून मिळाली आहे. प्रथम सोर्स ऑफ आंबेडकर राईट्स मुवमेंटच्या नावावर जे शहरी भागामध्ये करत होते, माझे मित्र चळवळीमध्ये काम करणार, त्यांचंच अनुकरण करून मी ग्रामीण भागामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या 7 वर्षाखाली आपण देगलूर शहरामध्ये पहिल्यांदा राबवलो. त्यावेळेस देगलूरकरांनी मोठ्या प्रमाणात त्या विचाराला आपल्या पाठिंबा दिलाय, बळ दिलाय आणि हा उपक्रम सातत्याने चालावा या गोष्टीसाठी सर्व देगलूरच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बळ दिलेला आहे. हा उपक्रम आपण किती वर्षापासून चालू ठेवलेला आहात? गेल्या 7 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतोय. गेल्या 7 वर्षापासून आम्ही लोकांना सांगतोय की तुम्ही फुल, हार, मेणबत्त्या, अगरबत्ती वापरू नका, तुम्ही वही पेन अर्पण करा. बाबासाहेबांना वही पेन अर्पण करून गरजूंना उपहार होईल. म्हणजे ज्या गरजू विद्यार्थ्यांना आज वही पेन भेटत नाही, त्यांनी शिक्षणापासून वंचित राहिले, त्या लोकांना वही पेन भेटू द्या आणि शिक्षणासाठी त्यांनी सशक्त भारत आणि समृद्ध भारत, सुशिक्षित भारत झाला पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. धन्यवाद विकास भाऊ, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आपणाला वाटत असेल की रक्तदान शिबिर ही कोणती मोठी गोष्ट आहे किंवा एक पेन एक वही देणं हे कोणतं मोठं काम आहे, पण मला आपणाला सांगायचं आहे रक्तदान शिबिर हे गेल्या 11 वर्षांपासून सुशील कुमार देगलूरकर हा घेत आहे आणि गेल्या 6 वर्षापासून एक पेन एक वही हा विद्यार्थ्यांना मोफत देण्याचं काम विकास नरबागे यांनी करत आहे. म्हणून मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि कृतीला अभिवादन करण्याचा हा उपक्रम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिप्रेत असलेला विचार आहे असं मला वाटते. म्हणून मला असं वाटते की आपले संत आणि महापुरुष हे कुठल्याही जातीसाठी, धर्मासाठी किंवा कुठल्या वर्णासाठी काम केले नाही, तर ह्या देशातल्या सर्वोच्च शेवटच्या माणसाला न्याय मिळावं या उद्देशानं सर्व संत आणि महापुरुषांनी काम केलेले आहेत. म्हणूनच आपण जीवन जगते वेळेस आपणाला कळत न कळत आपल्यासारख्याच माणसांचे या संपूर्ण मानव जातीवर किती उपकार असतात हे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून समजून सांगणार आहे. रक्त गटाचा शोध लागण्या अगोदर युद्धांमध्ये आणि ॲक्सिडेंटमध्ये अनेक लोक मरण पावत होते, परंतु जेव्हा डॉक्टर लँडस्टायनर यांनी शोध लावला की सर्व माणसाचं रक्त हे सारखं नसतं, भिन्न भिन्न प्रकारचं रक्त एकत्र आलं की त्याच्या गुठळ्या बनतात आणि माणूस मरण पावतो. म्हणून डॉक्टर कार्ल लँडस्टर यांनी या रक्त गटांच्या या क्रांतिकारी शोधामुळं सर्व मानव जातीचा कल्याण झाला. मला आपणाला हे सांगायचं आहे की माणसं किती व्यापक विचाराचे असतात. ते सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी किती मेहनत घेतात. कुठल्या जातीसाठी, धर्मासाठी, वर्णासाठी नाही, तर या विश्वातल्या सर्व मानव जातीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे असं काम करणारे म्हणजे डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांचं काम आहे. तर रक्तदान शिबिर हा उपक्रम किती महत्त्वाचा आहे हे आपण डॉक्टर पूजा सचिन गायकवाड मॅडम यांच्याकडून समजून घेऊया. ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगू इच्छिते की किती पेशंटचा जीव वाचवता येते. जर आता आम्ही गायनेकोलॉजिस्ट आहे, आम्हाला माहिती आहे की ऑपरेशनमध्ये पेशंटला काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि त्या टाईमला त्या पेशंटसाठी रक्त भेटणं त्याला एक जीवनदान भेटण्यासारखं असतो. ॲक्सिडेंट्सचे पेशंट असू दे, ज्यांना ब्लड लॉस झालेलं असते, पेशंट शॉकमध्ये जाते, त्या पेशंटला त्या टाईमला त्याचं सेम रक्तगटाचं ब्लड भेटणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे. तर मी सगळे लोकांना हे विनंती करते की ज्यांनी गुड हेल्थमध्ये आहे त्यांनी नियमितपणे रक्तदान
केलं पाहिजे आणि आपल्याकडून आपण आपल्या समाजासाठी काही योगदान निश्चित केले पाहिजे. तर आपण आता मित्र हो, एक वही एक पेन हे विद्यार्थ्यांना मोफत देणं, महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असलेलं हा उपक्रम कसा आहे हे पण आपण समजून घेऊया. बुद्ध म्हणतात आत्त दीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे नेहमी ज्ञान संपन्न करा, शिक्षण घ्या असं म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात शिक्षण चारित्र्याच्या विकासासाठी घेतलं पाहिजे आणि आपण शिक्षण घेणं फार गरजेचं आहे हे स्वामी विवेकानंद सांगतात. प्रेषित मोहम्मद पैगंबरजी पण हेच म्हणतात की इल्म घ्या. इल्म म्हणजे शिक्षण. त्यांनी सुद्धा शिक्षण घेणं हे मानवाच्या जीवनामध्ये खूप कंपल्सरी आहे हे सांगतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून. महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आपल्या सर्व महापुरुषांनी आपल्या दिलेल्या विचारांमध्ये शिक्षण हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शिक्षण घेण्याचाच एक टूल म्हणजे वही आणि पेन हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्र, 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त होण्या अगोदरची ही घटना आहे. ग्रहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ आपल्या सारथीला सांगतात की ह्या जगामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे वारसदार म्हणून अनेक लोक पुढे येतात, पण त्यांच्या सद्गुणांचा वारसदार म्हणून सांगणारे या पृथ्वी तलावर खूपच क्वचित लोक असतात. म्हणून आपण आपल्या संतांच्या आणि आपल्या आईवडिलांच्या सद्गुणांचा वारसदार आपण झालं पाहिजे हे बुद्धत्व प्राप्त होण्या अगोदर सिद्धार्थ गौतम आपल्या सारथीला समजून सांगतात. म्हणून आपण आपल्या संतांचे आणि महापुरुषांच्या विचारांचे वारसदार झाले पाहिजे आणि त्यांना अभिप्रेत असलेलं अभिवादन महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण केलं पाहिजे. कारण महापुरुषांचा एक एक त्यांच्या जीवनातला मिनिट, एक एक तास हे ह्या विश्वातल्या सर्व मानवांच्या कल्याणासाठी गेलेला असतो. म्हणून आपण त्यांना अभिवादन, त्यांना अभिप्रेत असलेलं अभिवादन असलं पाहिजे. त्याचबरोबर मित्र, मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आपण आपल्या आई वडिलांच्या संपत्तीचा जसं वारसदार होतो त्याच प्रकारे आपण त्यांच्या सद्गुणांचे पण वारसदार झालं पाहिजे. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद.